नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजराच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये विविध उपक्रम राबवित महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी. ठाण्यात दरोडेखोरांचा सुळसुळाट तर पोलिसांवर केला हल्ला. ज्ञानेश्वर नगरमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी गेले वाया. रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनतर्फे मुलुंडच्या वैशाली नगर परिसरात भव्य संयुक्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन. नुकत्याच रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनच्या ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्षपदी नेमणूक झालेल्या विनोद त्रिभुवणे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात कव्वालीचा जंगी मुकाबला ठेवण्यात आला, तर परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाचा आनंदही घेतला. या प्रसंगी रिपब्लिकन पार्टीचे अनेक मान्यवरही येथे उपस्थित होते. तसेच विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावत विनोद त्रिभुवने यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले हे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी या कव्वाली कार्यक्रमाचा मनमुरादपणे आस्वाद घेतला. ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष विनोद त्रिभुवने यांनी रामदासजी आठवले यांचा सत्कारही केला. तर रामदास आठवले यांनी आपल्या नर्मविनोदी शैलीत भाषण करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि जयंतीच्या शुभेच्छाही दिल्या. तर कार्यक्रमाचे आयोजक विनोद त्रिभुवने यांनी वॉर्ड क्रमांक 99 चे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनाही शुभेच्छा देत आपले मनोगत S9शी बोलताना व्यक्त केले. रिपब्लिकन युवक फेडरेशनच्या वतीनं हा जयंती सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. विनोद त्रिभुवने आणि त्यांचे सहकारी या सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. गेले 2 महिने 14 एप्रिल नंतर बुद्ध जयंतीपर्यंत आणि त्याच्याही पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव हर विभागामध्ये गावोगावी खेड्या पाड्यामध्ये आणि आपल्या जवळ 17 विभाग आहेत. या 17 विभागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात असा जगामध्ये कोणताही नेता झाला नाही की ज्या नेत्याची जयंती गेले 2 महिने साजरी होते आणि ते फार मोठ्या उत्साहात लोक येतात. उत्साहात आंबेडकरांचे विचार घेण्यासाठी विभागातील तरुण, वयस्कर अशी लोक येऊन विभागामध्ये जयंतीला येऊन बाबासाहेबांचे विचार घेऊन जातात. या जयंती उत्सव सोहळ्याला आमदारजी आठवले उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन हे आपल्याला महत्त्वाचं आहे. त्या मार्गदर्शनच घेऊन रिपब्लिकन फेडरेशनचे युवक हे पुढे जातील. रिपब्लिकन पक्षाचा जो व्याप आहे तो वाढवतील. तेवढंच. आयोजक विनोद त्रिभुवने यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती S9शी बोलताना दिली. रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनच्या वतीने संयुक्त व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगडेकर सह कौस्तुभदार व्यास, S9 न्यूज, मुंबई. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे ही मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक 98 मध्ये ही भव्य संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विभाग अध्यक्ष शिवा शिंदे यांनी भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक 98 मध्ये केले होते. या प्रसंगी या निळ्या निशाणाखाली या मराठी वाद्यवृंदांच्या कार्यक्रमाचे आयोजनही येथे केले गेले. कार्यक्रमाअंतर्गत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. तर रामदास आठवले यांनी आपल्या मिश्किल आणि नर्मविनोदी शैलीमध्ये भाषण करीत उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या निळ्या निशाणाखाली या कार्यक्रमाअंतर्गत विविध गाण्यांचे सादरीकरण करीत उपस्थितांचे मनोरंजन केले गेले. मुलुंड परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठी उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाचा आनंदही घेतला. यावेळी अनेक मान्यवरांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वॉर्ड क्रमांक 98 चे विभाग अध्यक्ष शिवा शिंदे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती S9शी बोलताना दिली. 20 ते 22 वर्षापासून आम्ही इथं साजरा करतो. या सोहळ्यामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते परिश्रम घेतात, चांगली मेहनत घेतात आणि 2 ते 3 महिन्यात सतत ह्या कार्यक्रमाची योजना करत आम्हाला एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी 2 ते 3 महिने आम्ही सतत मेहनत करतो. त्यानंतर हा कार्यक्रम आज आपण जसा बघितला, हा एक चांगल्या प्रकारे कार्यक्रम झाला आमच्या इथं लावला. याच्या पहिला आम्ही कवाल्या वगैरे असं काहीतरी लावत होतो, पण यावेळेस या निळ्या निशाणाखाली प्रबोधनाचा कार्यक्रम म्हणून आम्ही ती म्हणजे चांगला वाटला आणि आम्हालासुद्धा आवडला. आणि बाकी मी असं सांगेल की आमच्या समाजामध्ये
अजून लोकांना माहिती नाही. तर आपण ज्या वेगळ्या वळणावर आहोत, तर हे जर कार्यक्रम आपण पाहिल्यानंतर प्रबोधन जो आपला त्यांनी जो या तऱ्हेने केला आणि चांगला केला, व्यवस्थित कार्यक्रम झाला. माझे सहकारी प्रकाश डोंगरे, सुनील बाजळ, मंगेश राऊत आणि आमचे झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष NG वावळे साहेब यांनी हे सूत्रसंचालन आणि हा कार्यक्रम चांगला पार पाडला. हा सोहळा व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगडेकरसह कौस्तुभ तरवेस, S9 न्यूज, मुंबई. कळव्यात रात्री पोलिसांनी चोरी रोखण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी पोलिसांवर केला हल्ला. जांभळी नाक्यावरील दरोडेखोरांच्या हल्ल्याच्या घटनेला 24 तास उलटत नाही तोवरच कळव्यातही रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा चोरट्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. कळव्यातील ज्ञानप्रसारणी शाळेसमोरील मातोश्री इमारतीत चोरीची घटना घडत असताना दक्ष नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत चोरी रोखण्याचा प्रयत्न केला असता चोरांनी पोलिसांवर उलट हल्ला करीत तेथून पळ काढलाय. पोलीस हवालदार विश्वास वालावडकर, नंदू पाटील पस्टे या घटनेमध्ये जखमी झालेत. विश्वास वालावडकर यांना उपचाराकरता कळव्यातील प्रकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांवर चोरांनी दगडाने हल्ला केल्याने विश्वास वालावडकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना कळव्यातील प्रकृती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. दिवसेंदिवस पोलिसांवर हल्ल्याच्या घटनेमध्ये वाढ होत असून नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर असल्याचे चित्र स्पष्ट उभे राहत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश माडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुलुंडच्या टी विभागामधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांतर्फे विविध सांस्कृतिक उपक्रम राबवित संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. मुंबई शहर परिसरात सर्वत्र महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचे मोठ्या उत्साहात आयोजन केले जात आहे. मुलुंडच्या टी वॉर्डमध्येही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला टी वॉर्ड विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शनही केले. यावेळी कलारंग या गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन येथे केले गेले. यावेळी कलारंग या गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन येथे करण्यात आले होते. तर विविध गाण्यांचे सादरीकरण कार्यक्रमांतर्गत करण्यात आले. तर उपस्थित कर्मचारी आणि अधिकारी वर्गानेही या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे आयोजक संजय पारदे यांनी या कार्यक्रमाची माहिती S9शी बोलताना दिली. पहिल्यांदा मी जय भीम हे आमचं टी विभाग कर्मचारी, कामगार वृंद आणि अधिकारी वर्ग यांच्यातर्फे आज महापुरुषांचा संयुक्त जयंती सोहळा आज टी विभाग कार्यालयात आयोजित केलेला आहे. सालाबादप्रमाणे ह्यावर्षी आयोजित केला. प्रत्येक वर्षी जयंतीचा कार्यक्रम या टी विभागात आम्ही कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करतो आणि तोच कार्यक्रम आजही आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचं नियोजन असं आहे की सकाळी धम्मपूजा पाठाचा कार्यक्रम होतो आमचा.
त्याच्यानंतर प्रबोधनपर एक प्रवचन होतं. यावर्षी प्रवचनासाठी आमचे तक्रार निवारण अधिकारी जे सेवानिवृत्त आहेत त्यांचं धम्मप्रवचन आहे. त्याच्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आणि मराठी वाद्यवृंद, ज्यात भीमगीते, बुद्धगीते, लोकगीते असा कार्यक्रम असतो. कर्मचाऱ्यांचं वर्षभर कर्मचारी कार्यरत असतो साफसफाई खात्यात, इतर सगळ्या डिपार्टमेंटमध्ये, आणि त्यांच्या मेहनतीने हा प्रत्येक वर्षी आम्ही वॉर्डमध्ये असा कार्यक्रम राबवत असतो. तर असा हा कार्यक्रम आज 13 तारखेला आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग यांच्या संयुक्त संलग्न आणि एकत्रितपणाचं एक प्रतीक म्हणून, त्यानंतर या महापुरुषांचे जे विचार आपणा सर्वांसमोर यायला हवेत आणि ते विचार जिवंत राहायला हवेत, त्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही या कामगारांच्या माध्यमातून नेहमी करत असतो. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद जाधवसह कौस्तुभ दरवेस, SN न्यूज, मुंबई. ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. थोर समाजसुधारक आणि ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त किसननगरमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वागळे इस्टेट डॉक्टर असोसिएशन आणि ठाणे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली किसननगर शाखेजवळ हा सामाजिक उपक्रम राबविला जातोय. आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरसेवक संजय मोरे, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांसह इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. शिबिराअंतर्गत ECG, हाड तपासणी, नेत्र, मधुमेह यांसारख्या विविध तपासणी करण्यात आल्या. थोर समाजसुधारक अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा 69वा वाढदिवस असून गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम ठाण्यात राबविला जात असून यंदाही शिबिराचे आयोजन ठाण्यात करण्यात आले असल्याची माहिती आमदार एकनाथ शिंदे यांनी दिली. थोर समाजसुधारक डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा वाढदिवस दरवर्षी सर्व त्यांचे दासभक्त मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी याही वर्षी मोफत आरोग्य शिबिर, मोफत औषध वाटप हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि त्यांच्या या वाढदिवसानिमित्त सर्वांनाच मोफत शारीरिक आरोग्य तपासणी आणि मोफत औषध वाटण्याचा हा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचं कार्य फार मोठं कार्य आहे. या ठिकाणी समाजात असणारं अज्ञान, अंधकार, अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती असे मोठे उपक्रम डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांनी ही परंपरा सुरू केली. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये अंधार दूर करून प्रकाश देण्याचं काम नानासाहेबांनी केलं आणि तीच परंपरा पुढे डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू ठेवलेली आहे. लाखो त्यांचे अनुयायी, लाखो दासभक्त या ठिकाणी आणि मोठा परिवार त्यांच्या पाठीशी आहे. आणि म्हणून या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला जगण्याचा मार्ग दाखवणारे डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा हा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवसाचंच औचित्य साधून या ठिकाणी हा उपक्रम आयोजित केला आहे. त्यांना सर्वांच्या वतीने डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं अभिष्ट चिंतन करतो. स्थानिक नागरिकांनीही शिबिरात सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घेत मोफत औषधांचा लाभ घेतला. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावडेसह सारिका साळुंखे, SN न्यूज, ठाणे. अस्वच्छतेमुळे मुंब्र्यातील त्रस्त झालेल्या रहिवाशांनी ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर केले कचरा फेक आंदोलन. मुंब्र्यातील अनेक परिसरातील कचरा हा गेल्या कित्येक महिन्यांपासून पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी न उचलल्याने परिसराला बकालाचे स्वरूप प्राप्त झाले असून दुर्गंधीही परिसरात पसरली आहे. या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला बाधा निर्माण झाली आहे. तर मुंब्र्यातील रहिवासी गेल्या कित्येक दिवसांपासून पालिकेकडे कचऱ्यावर उपाययोजनेसंदर्भात मागणीही करीत आहेत. संतप्त नागरिकांनी राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांसह ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर कचऱ्याचे ढीग टाकून घोषणाबाजी करीत आंदोलन केले. तर दरवर्षी कचऱ्यामुळे मुंब्र्यातील नाले तुंबतात आणि त्यामुळे आरोग्यासह नागरिकांना इतर समस्यांनाही पावसाळ्यात सामोरे जावे लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हेही या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. तर पालिका अधिकारी जाणून बुजून मुंब्र्यातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर मुंब्र्यातील स्वच्छतेकडे यापुढे लक्ष न दिल्यास यापुढे हा कचरा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात टाकला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. कळवा मुंब्र्यामध्ये माणसं राहतात एवढंच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाणवून द्यायचं आहे. एक महिना 2 महिना तुम्ही कचरा साफ करणार नाही. संपूर्ण ठाणे शहराचं कचऱ्याचं डम्पिंग आमच्या इथे करणार. त्याचा वास, न उचललेला कचऱ्याचा वास, त्यातनं निर्माण होणारी दुर्गंधी, त्यातनं निर्माण होणारी रोगराई
ह्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कालच मी सांगितलं होतं की कळव्या मुंबऱ्यामध्ये माणसं राहतात ते विसरू नका, आम्हाला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल. आज आम्ही फक्त सुरुवात केली आहे. पुढच्या 8 दिवसात तर मुंब्रा कळव्यातला कचरा साफ केला नाही तर आम्ही प्रत्येक अधिकाऱ्याच्या घरापर्यंत पोहोचू, हा संदेश मी देऊ इच्छितो. तर आंदोलनातील कचऱ्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या परिसरात कचऱ्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरली होती. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोवाडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ज्ञानेश्वर नगर परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी गेले वाया. पुणे वेधशाळेने यंदा पाऊस उशीरा हजेरी लावण्याचे वेध वर्तवले असतानाच पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेने नागरिकांना केले आहे. ठाण्यातील ज्ञानेश्वर नगर परिसराच्या चौकात ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू असताना काल दुपारी अचानक पाण्याची पाईपलाईन फुटली. गेल्या काही दिवसांपासून या परिसरामध्ये रस्त्यांसह मलनिःसरण वाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. दुपारी अचानक पाण्याची पाईपलाईन रस्त्याच्या मधोमध फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणीही या ठिकाणाहून वाहून गेले. तर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने याबाबत उपाययोजना करीत पाणी वाहणे थांबविले. घटनास्थळी शिवसेनेचे संतोष वडवले यांनी धाव घेत कामाची पाहणीही केली. तर पाण्याची पाईपलाईन फुटून हजारो पाणी रस्त्यावर वाहून गेले. यावेळी वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात झाली होती. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोवाडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. जुना मुलुंडमधील साईबाबा मंदिराचा 21वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा. जुना मुलुंड परिसरातील साईबाबा मंदिराच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण परिसर आणि मंदिर विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. मंदिरात वर्धापन दिनानिमित्त महाभंडाऱ्याचे आयोजनही यावेळी केले गेले. हजारो साई भक्तांनी या साई भंडाऱ्याचा लाभही घेतला. या प्रसंगी अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही उपस्थिती दर्शवत साईबाबाच्या दर्शनाचा लाभ घेतला. मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटेकर यांनी मंदिराच्या वर्धापन दिनाची माहिती दिली. साई भंडारा गेल्या 21 वर्षापासून या ठिकाणी साजरा केला जातो आणि हे मंदिर छोटं होतं. जेव्हा या ठिकाणी ज्या मंडळाची स्थापना झाली तेव्हापासून या ठिकाणी जे साईंचा जो महिमा आहे हा दिवसेंदिवस वाढत गेला आणि या ठिकाणी साई भक्तांची वाढ झाली आणि दिवसेंदिवस या मंडळाच्या वतीने वर्षभरामध्ये अनेक विविध कार्यक्रम राबवले जातात, उपक्रम राबवले जातात आणि असाच भक्तांचा प्रतिसाद मिळाल्यामुळे आज 21व्या वर्षात या ठिकाणी पदार्पण करत आहे मंडळ आणि चांगल्या प्रतीचं या ठिकाणी भाविकांचं भक्तांचं आम्हाला सहकार्य लाभत आहे. तर मंडळाचे सल्लागार दीपक रुपारेल यांनी मंडळातर्फे राबवण्यात येणाऱ्या इतर सामाजिक उपक्रमांची माहितीही S9शी बोलताना दिली. सामाजिक अख्ख्या वर्षामध्ये आम्ही प्रत्येक माणसाला 250 रुपयाची एक महिन्यामध्ये औषधचं हे करतोय आणि बाकीचे वया पुस्तकं वगैरे मंदिरातर्फे हे डोनेट करतोय. कंटिन्यूस हे 365 दिवस हे चालूच असतं आणि
वर्षाला जे मुंबईपासून जे पालख्या जातात शिर्डीला, ते पालखीचे आम्ही जे पालखीवाले आयोजन करतात त्यांना आम्ही लिंबू सरबतचा व्यवस्थितपणे आयोजन करून हे करतोय कार्यक्रम. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगडेकरसह कौस्तुभ तरव्यास, एस न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये विविध उपक्रम राबवित महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी. ठाण्यात दरोडेखोरांचा सुळसुळाट तर पोलिसांवर केला हल्ला. ज्ञानेश्वर नगरमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी गेले वाया. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. Thank you.